मी ॲडव्होकेट अमृता साळुंके गेल्या 18 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये काम करत आहे. रेरा जेव्हापासून आलंय म्हणजे 2017 पासून बिल्डरचे प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर करणे आणि ज्या काही रेरामध्ये कंप्लेंट्स आहेत त्या फाईल करणे आणि त्यांना परस्यू करणे असं काम गेल्या 7 वर्षापासून मी करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉपर्टी विकत घेताना महारेराच्या वेबसाईटवरती ते प्रोजेक्ट सर्च करून कशी आपल्याला मदत मिळू शकेल हे बघणार आहोत. आता महारेरावरती प्रोजेक्ट सर्च करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण काय पद्धतीने बघणार आहोत, म्हणजेच कंप्लीशन डेट किंवा टायटल रिपोर्ट किंवा प्रोजेक्टमध्ये काही लिटिगेशन आहे का, किंवा प्रोजेक्टची आज स्टेज काय आहे आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला स्लॅब वाईज पैसे द्यायला लागणार आहे. या अनेक प्रकारांमध्ये आपण कुठल्या स्टेजला बसतो आणि आपण कुठला प्रोजेक्ट सिलेक्ट करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नवीन फ्लॅट विकत घेताना किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घेताना आता महारेराच्या वेबसाईटवरती नव्या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट सर्च करू शकता. तुम्हाला ज्या एरियामध्ये फ्लॅट किंवा कमर्शियल प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल त्या एरियाचा पिनकोड नंबर तुम्ही वेबसाईटवरती टाकून त्या एरियातले किती प्रोजेक्ट आणि कुठे लोकेटेड आहेत हे सर्व काही आता नवीन महारेराच्या वेबसाईटवरती अत्यंत सोप्या पद्धतीने शोधू शकता. प्रोजेक्ट सर्चच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही पिनकोड टाकून किंवा त्या प्रोजेक्टचं एक्झॅक्ट नाव तुम्हाला माहीत असेल तर ते नाव एंटर करून तो प्रोजेक्ट सर्च करू शकता. आता हा प्रोजेक्ट सर्च केल्यानंतर त्यामध्ये काय शोधायचं, तर काय शोधायचं याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे आता महारेराने आपल्याला अनेक वेगवेगळ्या आणि ॲडिशनल गोष्टी देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता या गोष्टींमध्ये पहिल्यांदा तुम्हाला सर्च करायचं असतं ते म्हणजे लोकेशन. आता लोकेशनमध्ये पिन कोड, प्रोजेक्टचा एरिया किंवा कुठल्या गावात महाराष्ट्रामध्ये कुठे एक्झॅक्टली तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे आहे किंवा तुम्ही शोधता आहात तो एरिया एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या एरियामधल्या प्रोजेक्टची लिस्ट येते. आता पर्टिक्युलर प्रोजेक्ट जर तुम्हाला माहिती असेल की मला याच प्रोजेक्टमध्ये फ्लॅट किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एखादं कमर्शियल युनिट विकत घ्यायचंय तर तो प्रोजेक्ट सिलेक्ट करून त्याच्यामधल्या डिटेल्समध्ये तुम्ही जाऊ शकता. आता या डिटेल्समध्ये पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे या प्रोजेक्टची कन्स्ट्रक्शन स्टेज आणि याची कंप्लीशन डेट. कंप्लीशन डेटच्या बाबतीत विस्तारात सांगायचं झालं तर कंप्लीशन डेट म्हणजे तुमचं प्रोजेक्ट किंवा तुम्हाला जिथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते प्रोजेक्ट किती ड्युरेशन पर्यंत चालणार आहे याला म्हणतात कंप्लीशन डेट. आणि त्या कंप्लीशन डेटला त्या बिल्डरला किंवा प्रमोटरला तुम्हाला हे पूर्ण प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन करून आणि सगळ्या एनओसीज घेऊन हँडओव्हर करायचं आहे. याला म्हणायचं कंप्लीशन डेट. या कंप्लीशन डेटला किती एक्सटेन्शन मिळतं हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आता या कंप्लीशन डेटला 1 वर्षाचं एक्सटेन्शन म्हणजे वाढीव पिरियड हा 1 वर्षाचा तुमच्या कन्सेंट शिवाय म्हणजे तुम्हाला न विचारता बिल्डर या प्रोजेक्टला या कंप्लीशन डेट नंतर 1 वर्षापर्यंत एक्सटेन्शन घेऊ शकतो. म्हणजे पिरियड हा वाढू शकतो 1 वर्षापर्यंत. त्यानंतर सेक्शन 7(3) अंडर मोर दॅन 1 इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त असं एक्सटेन्शन बिल्डरला मिळू शकतं. मात्र त्यासाठी बिल्डरला जेवढ्या फ्लॅटचं बुकिंग झालंय त्यापैकी 50% लोकांची कन्सेंट लागते म्हणजे संमती लागते. आता ही संमती जर का बिल्डरला मिळाली नाही तर मग कोणत्या पद्धतीने बिल्डर ही डेट पुढे नेऊ शकतात किंवा वाढवू शकतात, तर महारेराची ऑर्डर 40 या ऑर्डरमध्ये महारेरा अथॉरिटीने बिल्डरला अशी एक प्रोसेस दिली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला न विचारता म्हणजे तुमची कन्सेंट न घेता देखील प्रोजेक्टला 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड वाढवून मिळू शकतो. आता हा पिरियड वाढवून मिळाला म्हणजे तुम्ही बिल्डर अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन म्हणजे डिले अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन मागू शकत नाही का, तर नक्कीच मागू शकता. तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये जी डेट दिलेली आहे त्या डेट पासून पुढे जेवढा डिले होईल तेवढ्या डिलेसाठी तुम्ही महारेरामध्ये बिल्डरकडून कॉम्पेन्सेशन मागू शकता. आता प्रोजेक्टची कंप्लीशन डेट बघितल्यानंतर आपल्याला सर्च रिपोर्ट बघायचा आहे.
महारेराने सर्व बिल्डर्सना एकच सर्च रिपोर्टचा फॉर्मॅट दिलेला आहे. या फॉर्मॅटच्या फ्लो मध्ये आपल्याला जमिनीचा सर्वे नंबर काय आहे, त्यानंतर त्या जमिनीचा एरिया काय आहे, त्या जमिनीमध्ये लँड ओनर कोण आहेत, सातबारावर किंवा प्रॉपर्टी कार्ड वरती जी नावं आहेत ती त्या सर्च टायटल रिपोर्ट मध्ये आहेत का नाही, ते विकत घेताना त्याच्यामध्ये कुठल्या डॉक्युमेंटनी विकत घेतली आहे, आणि आता त्या जमिनीचं लँड ओनर कोण आहे आणि प्रमोटर म्हणजे बिल्डर कोण आहे, हे सगळं काही या सर्च रिपोर्टच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता जनरल कोणीही सामान्य व्यक्ती जरी प्रॉपर्टी विकत घेत असेल तरी सुद्धा हा सर्च रिपोर्ट सहजरित्या बघू शकतात, वाचू शकतात आणि त्यांना तो समजूही शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण प्रोजेक्ट मध्ये कुठल्या अमेनिटीज आहेत आणि कुठले कॉमन एरियाज आहेत ते आता ह्या नवीन वेबसाईट मध्ये फक्त बघू नाही शकत, तर त्या किती तारखेला कंप्लीट होणार आहे तेही आपल्याला दिसू शकतं. आता तारखेला मी जेव्हा म्हणते तेव्हा महारेराने आता नवीन वेबसाईट मध्ये आपल्यासाठी अजून एक ऍडिशनल गोष्ट बिल्डर्सना द्यायला सांगितली. आता ती गोष्ट म्हणजे कुठली, तर कुठली अम्युनिटी आणि कुठलं स्पेसिफिकेशन किती तारखेला कंप्लीट होणार आहे हे देखील आता महारेराने आपल्याला दाखवलेलं आहे. प्रत्येक बिल्डरला त्याच्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या अम्युनिटीज आहेत हे तर डिस्क्लोज करायला लागतच, पण त्याच्याच बरोबर कुठल्या तारखांना हे सगळं संपणार आहे ते देखील महारेराच्या वेबसाईट वरती दिलेलं आहे. या डेट सुद्धा तुम्हाला त्या प्रोजेक्ट मध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे का नाही घ्यायची याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता हे झालं प्रोजेक्ट बद्दल, त्याच्या अम्युनिटीज बद्दल. आता ऍडिशनल अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला महारेराने आता अवेलेबल करून दिलेली आहे, ती म्हणजे या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये कोण सीए आहे, कोण आर्किटेक्ट आहे आणि कोण इंजिनियर काम करत आहे हे तुम्हाला बघता येऊ शकतं. याच्यामध्ये अजून एक ऍडिशन म्हणजे आपल्याला कुठले एजंट या प्रोजेक्ट वरती काम करतात ते देखील बघता येऊ शकतं. त्या एजंटचं फक्त नावच नाही तर त्याचा रेरा नंबर, त्यांचा फोटो, त्यांचा ऍड्रेस हे डिटेल्स देखील आता महारेराच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲग्रीमेंट आणि अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट कसा वाचायचा आणि कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.